बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं केवळ सरदार आणि राजा यापेक्षा खूप खोल आणि विश्वासाचं होतं. बाजीप्रभू यांना सुरुवातीला विजापूरच्या आदिलशाही दरबारात काही प्रशासकीय जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. त्यावेळी आदिलशाहीचा अधिकार महाराष्ट्राच्या काही भागांवर होता. मात्र बाजीप्रभू देशपांडे हे केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवणारे नव्हते. त्यांचं मन आणि हृदय नेहमीच आपल्या मातृभूमीबद्दल प्रेमाने भरलेलं होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केल्यानंतर अनेक लोक त्यांच्या विचारांनी भारावून गेले. त्यापैकीच एक म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. त्यांनी महाराजांचे कार्य, विचार आणि ध्येय बघितलं आणि त्यांना आपला खरा राजा कोण आहे हे ओळखलं. त्यांनी विजापूर दरबारातील नोकरीचा त्याग करून शिवाजी महाराजांच्या सेवेत प्रवेश केला. शिवाजी महाराज हे अत्यंत दूरदृष्टी ठेवणारे, लष्करी रणनीतीचे मास्टर होते आणि त्यांनी लवकरच ओळखलं की बाजीप्रभू हे केवळ ताकदवान योद्धा नाहीत, तर एक समर्पित नेतृत्वगुण असलेले, सत्यासाठी लढणारे व्यक्तिमत्व आहेत. बाजीप्रभू यांना देखील महाराजांबद्दल अपार श्रद्धा होती.